चालू कर. हे आंबा उत्पादक शेतकऱ्याचं सोनं आहे. बघा कसलं पिवळं पिवळं एकदम दिसतंय. मोर, पानं कमी दिसत आहेत आणि नुसता मोहरच दिसतोय. हा ज्यावेळी ह्याच्यावर कण लागतील ना, तर एवढा मोहर आहे म्हणजे एवढे आंबे लागणार नाहीत. एवढे जर आंबे लागले तर झाड मोडून पडेल खाली वजनाने. ह्याच्यात कुठेतरी क्वचित लागणार, म्हणजे 100 पैकी एक 30-40% लागणार आंबा. नमस्कार मित्रांनो, मी उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं कोकणी उमे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, मी गावाला आलो होतो काही कारणास्तव आणि आता आम्ही चाललो आहे. ते बघा, ते बाजूला तुम्हाला दिसते ना, फवारणी करायला चाललो आहे आम्ही आता. काल गेलो होतो फवारणी करायला. औषध वगैरे आम्ही मिक्स केलं, पाणी वगैरे बनवलं सर्व. वायरसुद्धा आम्ही टाकलेल्या होत्या, पण अचानकपणे इंजिनची किक तुटल्यामुळे आमचं इंजिन बंद झालं आणि आम्हाला अर्ध्यावर रिटर्न यायला लागलं. आज आम्ही परत चलो. आता वाजले दुपारचे 3. आता चाललो आम्ही फवारणी करायला. सध्या सगळीकडे आंब्याचा मोहर चांगल्या प्रकारे आलेला आहे आणि संपूर्ण म्हणजे सुगंध असा दरवळतो आहे मोहराचा. छान वाटतं आहे, पण अजून कण कुठे दिसत नाहीत. म्हणजे छोटा आंबा जो असतो फुलातनं जे कण येतो आंब्याचा, तो काय तेवढा कुठे दिसत नाही. क्वचित काही ठिकाणी आहे. तर बघूया. आणि खार पडते सध्या, थंडी असल्यामुळे आणि खारफूट आमचा देवगड पट्टा हा खारफुटी असल्यामुळे समुद्र किनाऱ्याची जी हवा, खारी हवा आहे, ती दवावर पडून ते दव पडतो आहे पानांवरती. त्याच्यामुळे खार पडते पूर्ण आणि चिकट होते. तर त्याच्यानी झाडाला आणि आपल्या फळांना प्रॉब्लेम होतो पुढे एक हे होण्यासाठी. त्यासाठी आम्ही आता फवारणी करायला चाललो आहे खारीवरती, कारण खार पडते थंडीमुळे. तर आता बघूया, आपण जाऊया बागेमध्ये. आता आम्ही 3घच जण आहे, काका, मी आणि एक धोंडू काका आहेत आमच्यासोबत. ते आम्ही 3घं चाललो आहे आता. अर्ध्या वायरी तर आम्ही काल तिथंच ठेवल्या, आणल्या नाही काय संपूर्ण, कारण परत डबल टिबल होतं आणि आम्हाला 2 व्हीलरनीच जायचं आहे. तर आता आम्ही 3घं जातो आहे इंजिन आणि घेऊन, आणि बघूया परत आता त्या वायरी टाकायच्या आहेत आणि सुरू करायची फवारणी. किती टायमामध्ये होते बघू. एकच बाग आता आम्ही करणार आहे. सकाळी थोडंसं मारलं आम्ही पाणी दुसरीकडे, आता संध्याकाळी आत्ता जाऊन एक जागी मारणार आणि उद्या जमलं तर थोडं मारणार. तर बघूया, जाऊया आपण. काका, इंजिन तुझ्याकडे घेतोय ना, मग मी आणि धोंडू काका जाऊ पुढं. आमच्या इथे कातळ जमीन असल्यामुळे ना, सूर्यप्रकाश पडला की तापते जमीन, आणि त्याच्यामुळे मग थंडी दुपारच्या टायमाला आणि सकाळी 8-9 नंतर तेवढी थंडी वाजत नाही. रात्रीची मग थोडीशी लागते, पण काही ठिकाणी मालवण, कणकवली वगैरे या साईडला भयंकर थंडी पडते. आमच्या या कातळ जमिनीमध्ये तेवढी नाही पडत. हे आमची छोटा टेम्पो आमचा, ह्याच्यावरच इंजिन चाललेत आमचे सगळं सामान. असं ठेवून न्यायचं आहे. 8 किलोमीटर, 8-9 किलोमीटर, 8 किलोमीटरचं आहे. वायरी घे आणि बस तू, चल आपण जाऊया पुढे. काका येईल हळूहळू. गण घावल तर काय घ्यायला, बस चल, चला. तर आता फायनली मी बागेच्या जवळ पोचलो आहे. हे बघा, वायरी अशा मी माझ्या अंगात टाकलेल्या आहेत या आतमध्ये, आणि तिथे बाजूला तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी. ते तिथे समोर घर दिसते, तिथे आम्ही काही वायरी काल ठेवल्या होत्या, त्या आणायला धोंडियाका गेलेला आहे. त्या घेऊन येऊन त्या 3 आणि ह्या 2 5, या 5 वायरी लागतात आम्हाला 2 गण लावायचे असतील तर. तर तिथे समोर तिथे ड्रम आहे निळा, तो तिथे बाग आहे आमच्या वरती आणि खाली, आणि खालच्या साईडला बागेला लागूनच पूर्ण खाडी आहे. आणि समोर गेलात ना, थोडासा समोर तिथे गेलात ना, तर पूर्ण समुद्र आहे. आम्ही वरती झाडांवर चढलो ना, की झाडांवरून पुरा समुद्र किनारा दिसतो, पूर्ण समुद्र दिसतो. गावची कामं आहेत ना, ही खूप मेहनतीची कामं.
आता हे बघा, वजं घ्यायला लागतं तर लागतं, प्लस चढाव आणि उतार पण चढायला लागतो वजं घेऊन. हालत खराब होते त्याच्यातच. दम लागला. हे बघा, ते त्या साईडला तिकडे खाडी आहे, ही इकडे असा उतार आहे आणि ही इकडे असा चढाव आहे आणि हा मध्ये रोड आहे आणि दोन साईडला डिवाईड झालेली आहे. इथे तर काय एवढं दिसत नाही. हे बघा, हा बघा मोहर, हे अजून तुरे आहेत, हे अजून ह्याची फुलं फुलली नाही आहेत. ही ह्याच्यातनं अजून फुलं नाही झालेली आहेत. हे बघा, ही फुलली आहेत ही, पण ह्याच्यात अजून कण कुठे दिसत नाही. ज्याच्याने फळ तयार होणार तो कण कुठे दिसत नाही. ही बाजूची बाग बघा किती फुलली आहे. हे इकडे तर पानं कमी आणि मोहरच जास्त दिसतोय. ही दिसते ही पालवी. बघा, हा मोहर बघा किती आहे. हा बघा, संपूर्ण फुलं. पण प्रॉब्लेम कसं आहे माहिती आहे, हे जे लांब तुरे आहेत ना मोहराचे, ह्याला कण सहसा लागतच नाही, ते वेस्टेजच जातात. ते बारीक कुठे कुठे कण लागतो मधल्या बाजूला, पण याच्यात बघा एवढ्या ह्याच्यात कुठेच कण दिसत नाही. अजून कणी तयार झालेली नाही, त्याच्यामुळे अंदाज येत नाही काय होईल यंदाचं. ते अशी पूर्ण चढाव आहे अशी. तिकडे आता वायरी आता आम्ही आणल्यात, काका मागून येतोय, घेऊन येतोय मागून, कारण त्याच्या गाडीवर त्याला ते जास्त हे करायला जमत नाही वजन असल्यामुळे. हे दोंड्या घेऊन जातो वरती वायर. आता मी पण आलो, चल जातो आता वरती वायर घेऊन. तेवढं चढत जायचं आहे परत. बघा कसं चढा नाही बघा, ते वजं बघा, परत तेवढंच भरायचं आणि परत तेवढंच खाली सुद्धा घेऊन यायचं आहे, पूर्ण वरपर्यंत आहे. आंबे काढताना सुद्धा वरून खाली या क्रेट घेऊन इथे ह्या साईडला गेलं तर इथून वर आणा, ह्याच्यातच हालत खराब होते. बाकी काय वाटत नाही, चढ उतार करायलाच वाट लागते. आमच्याकडे टेम्पो नसल्यामुळे ना आम्ही इथेच टाकी ठेवलेली आहे आणि पाण्याची सोय केली आहे. तिथे पाईप आहे, तिकडून पाणी घेतलेलं आहे. इथेच आम्ही पाणी भरतो 1000 लिटरच्या टाकीमध्ये. आणि बघा, हे औषध तयार केलेलं आहे, काल मारलं नाही, औषध तयार करून ठेवलं आहे. त्याचा थोडासा हे करतो, ढवळून घेतो, कारण पावडर खाली बसली असेल. तोपर्यंत काकाची वाट बघतो. चाललो आता वरती वायर घेऊन. आहे बघा, 2 वायरची बंडल आहेत. आपल्याला कशी रोजची सवय नाही, आपण गाडीवर कंटिन्यू फिरणार आहे, पण गावाला आल्यावर कारणं देऊन चालत नाही. थोडंफार का असे ना करावं लागतंच आहे. फवारणी यासाठी करायची की कीटकनाशक पालवीवर पडू नयेत, पालवी खाऊ नयेत, नवीन पालवी किंवा तुडतुडा वगैरे येऊ नये यासाठी फवारणी करायची. हे बघा, खार पडू नये ना पानं. हे बघा, ही अशी होतात चिकट. हे बघा, हे बघा, ही खार आहे, चिकट होते. कलमं बघा, मोहरलेत मजबूत. सुवास तर एवढा मस्त दरवळतो ना. या वायरी सोडतोय मी आता. बघा, ही संपली की तिला ती जॉईन करून ती पुढे न्यायची. धोंड्या का फक्त पीळ बघ कुठं बसतोय का. अशी पीळ बघ फक्त. या इथे अजून वर आहे. 2 गनसाठी 2 लाईनी आम्ही घेतल्या आहेत. एका याला 2 बंडल जोडलेत, एका गनसाठी 2 वायरीचे. 50 फूटचा एक बंडल असतो आणि एका याला 3 जोडलेत, कारण अजून वर जायचं आहे आम्हाला. मोहर बघा बागेत, मोहर बघून एवढा आनंद होतो ना की बोलता येत नाही, एवढा आनंद होतो. पण कण नसले की तो आनंद पुरा डावलतो परत. झालं आता वायरी सोडून. ही गन आहे, या गननी आता फवारणी करायची आहे. पूर्ण पानं दिसत नाही, असा मोहर झाला आहे नुसता. सर मी माझ्या वायरीवर जातो, गनवर. ही गन आता याला जॉईंट करायचे. याला झाली जॉईंट. आणि वरती आपल्याला चढायला नसेल तर ही मोठी काठी आहे, या काठीने वरपर्यंत गन जाणार. हे असे टाकायची, हे चालू करायचं. चालू कर. हे धोंडिया का, हा चालू ना, हा कर कर.
हे झालं चालू. आता तिकडनं काकाने इंजिन चालू केलं, ह्याच्यात पाणी येणार बघा. ही अशी काठी आहे, ही अशी उंचपर्यंत वर अशी पकडून वरपर्यंत अशी फवारणी करायची. चालू कर. प्रेशर वाढव, प्रेशर वाढव. हे बघा त्याशी आपला हात वरपर्यंत जात नाही, पण एक काठी वर जाईल. वर जास्त चढायची गरज लागणार नाही, कारण वरपर्यंत पाणी गेलं पाहिजे. की वर जी खार पडली आहे ती सुद्धा याच्यातनं धुवून निघाली पाहिजे. धोंडिया का खाली आलास की ही एक साइड मारा, माझी वायर पुरत नाही तिथपर्यंत. बघा अशी प्रेशरनी फवारणी चालू आहे, जेणेकरून खार पडलेली पानं धुवून निघतील आणि जे काही कीटक जंतू असतील सूक्ष्म ते नष्ट होतील. हे आंबा उत्पादक शेतकऱ्याचं सोनं आहे. बघा कसलं पिवळं पिवळं एकदम दिसतंय मोहर. पानं कमी दिसत आहेत आणि नुसता मोहरच दिसतोय हा. ज्यावेळी ह्याच्यावर कण लागतील ना, आता एवढा मोहर आहे म्हणजे एवढे आंबे लागणार नाहीत. एवढे जर आंबे लागले तर झाड मोडून पडेल खाली वजनाने. ह्याच्यात कुठेतरी क्वचित लागणार, म्हणजे 100पैकी एक 30-40% लागणार आंबा. 100% मोहर जरी आला असला तरी. बघूया काय होतं पुढे. तर माझं आता झालं आहे पाणी मारून एक गन्नी. तर बघा हे इंजिन आहे, हे इथे 2 वायर लावायला लागतात आणि हे टाकीतनं पाणी इथं आणून पुढे आपल्याला वायरमधनं सोडतं. तर माझं पाणी मारून झालं आहे आता एक गन त्यांच्याकडे चालू आहे, ते मारतात. वर चढून मारायला लागतं, त्याच्यामुळे त्यांना उशीर लागतं आहे. मी काठी घेऊन जाईल तिथपर्यंत मारलं आहे पाणी. अजून आहे थोडंफार पाणी. गन माझी जरा बंद होत नाही, त्याच्यामुळे मी आता बंद केलं आहे. बघूया आता ते येऊ देत. पाणी संपायला आलं आता. आहे हे एवढं संपवून टाकायचं. आणि ह्या वायर मी आता सोडून ठेवल्या आहेत, कारण वायरीमध्ये पाणी असतं. ते पाणी निघून जाण्यासाठी वायर सोडून ठेवल्यात आणि त्या परत गुंडाळायला आपल्याला बऱ्या पडतात. ती बघा आता गेलेली एस टी वापस आली. आता त्यांचं झालं की मग वायर गुंडाळून घेऊ, मग घरी जाऊ. आता झालं. आज सकाळी एका ठिकाणी मारलं, आता मारलं. अजून 2 राहिलेले आहेत, त्या बघू आता. उद्या दुपारी जमलं तर उद्या करून, आता काका नंतर करेलच. धोंडी काका. तर आता झालं आहे आमचं फवारणी करून. आता 8 ते 10 दिवस काय नाही, आता डायरेक्ट किती दिवसांनी 10-12 दिवसांनी आता इथे यायचं परत. तोपर्यंत जर मध्ये जास्तच खार पडली किंवा कीटक आले तर परत मध्ये यायला लागेल. नाही तर 10-12 दिवसाची गॅप ठेवायची प्रत्येक फवारणीमध्ये. त्याच्यानंतर पाण्याची जर कळशी घे, ती बाटलीतनी थोडं अर्ध पाणी घेऊन ये. हे का खोलून टाक. तर आता संध्याकाळचे 6 वाजत आलेत. आम्ही 4ला इथे आलो होतो. 2 तासात आमचं झालं आहे पाणी मारून. आणि सामान सर्व आम्ही आता इथेच एका बाजूच्या घरात ठेवतो आहे, कारण उद्या परत आम्हाला यायचं आहे. परत घरापासून इथे 8 ते 9 किलोमीटरचं अंतर आहे. तेवढं परत सर्व सामान या 2 व्हीलरवरनं घेऊन यायला थोडंसं कठीण जातं. त्यामुळे आता आम्ही इथेच ठेवतो आहे. परत सकाळी इथून येऊन बाजूला तिथे जवळ बाग आहेत 2, तिथे जाऊन मारणार. आणि परत एवढं वजं परत घेऊन जा, परत घेऊन येण्यापेक्षा बोललो इथे ठेवूया. मस्त अशी संध्याकाळ झाली आहे, शांतता सगळीकडे झाली आहे. आणि पाखरांचा किलबिलाट,
मस्त होतं. आणि गारवा आता जाणवायला लागले जशी संध्याकाळ झाली आहे तशी. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बरेच दिवस झाले मला व्हिडिओ बनवता येत नव्हती, खूप उशिराने व्हिडिओ बनवली आहे. काही कामं होती किंवा काही मला जमत नव्हतं काही कारणांमुळे. तर आता बघूया, जसं आपल्याला शक्य होईल तसं व्हिडिओ बघत जाऊ. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.